चला तर आता आम्ही रेडी झालो, ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही गंगटोकवरून चाललो पेलिंगला. तर चला आता जाऊया. खूप छान वेदर आहे, जर चांगलं वेदर राहिलं तर कांचनजंगा जो व्ह्यू आहे ना तो दिसेल. काल नाही दिसला बरोबर, आज बघूया दिसते का. तर हे बघा वेदर तर थोडं ठीकठाकच दिसत आहे. तर गंगटोकमधून पेलिंगकडे जातानाचा व्ह्यू खूपच अप्रतिम आहे. जिकडे बघावं ना तिकडे तुम्हाला इकडे हिरवळच दिसेल आणि खूप छान असं निसर्ग आहे, प्रसन्न वातावरण आहे. तर चला आता आपण पेलिंगकडे जातानाचा हा निसर्ग बघूया आणि या निसर्गाचा आनंद घेऊया. तर हे बघा आता आम्ही आलेलो आहोत इथं पेलिंगला जाताना एक टेमी गार्डन आहे. हे बघा तिथे जाऊया आता. चला क्या हो गया? तर हे बघा धुकं पसरलेलं आहे, बघूया किती क्लिअर दिसते. हे बघा थंडी आहे इकडे. चला बापरे, इथे पण वर चढायचं आहे. चला बघूया आता. बॅक कॅमेरा दाखवते मी. तर हे बघा टेमी गार्डन, आय लव टेमी लिहिलेलं आहे इथे. येताना काढू ना. चला बघूया आता या साईडनी कोणत्या साईडने जायचं बघूया. वेदर चांगलं राहिलं की सर्व क्लिअर दिसतं, छान दिसतं. पण वेदर तर तेवढं क्लिअर दिसत नाही आहे. कांचनजंगा व्ह्यू आपण काल गेलो होतो, ताशी व्ह्यू पॉईंट, तिथून काही क्लिअर दिसलं नाही. आय होप आज दिसेल, लक असेल तर. तर बघूया आपला आज दिसते का. इकडे तर काही नाही आहे, त्या साईडने जाऊन येऊया. आणि थंडी आहे इकडे. गंगटोकला तर फारशी थंडी नव्हती, फारशी म्हणजे काय अजिबातच नव्हती थंडी. म्हणजे पाऊस पडतो पण थंडी राहत नाही तेवढी गंगटोकला. खूप कंटिन्युअसली पाऊस जर पडला ना तरच थंडी पडते, नाही तर थंडी पडत नाही. पण गंगटोकला ह्युमिडिटी आहे, पण इकडे थंडी वाटत आहे. आता आपण चाललो दार्जिलिंगला. चला त्या साईडने बघूया काय आहे. बघा यांचं इकडे फोटो सेशन सुरू आहे. मी म्हटलं चला आपले व्हिडिओ तयार करून घ्या आपण. हे बघा छान आहे ग्रीनरी. तर तुम्हाला दाखवते आता सर्व. टेमी गार्डन टेमी येत आहेत मागे मुलं आणि माझ्या भाऊ. तर काही विशेष दिसत नाही आहे. हे बघा इकडे जाऊन बघूया. हे बघा धुकं दिसत असेल तुम्हाला हलकसं इथे. हे बघा
हलकंसं धुकं दिसत असेल. इकडे वेदर कधी चेंज होईल ना सांगता येत नाही. सकाळी ऊन राहिली की रात्री पाऊस पडू शकतो. कधीही पाऊस पडतो, कधीही ऊन निघते. इकडे सांगता येत नाही वेदरचं. खूप छान आहे पण व्ह्यू. वरती जाऊन बघूया. चला आता थोडं फोटो वगैरे काढून घेते. फोटो वगैरे काढून घेतले. हे बघा आता पुन्हा व्हिडिओ आपला सुरू. हे बघा कसा दिसतो व्ह्यू इकडून. आपले आणखी किती उंचार आहे माहित नाही. चला बघूया. चला आता थोडंसं इथे चहा वगैरे पिऊन घेऊया. टेमी गार्डन तर बघून झालं. फोटो वगैरे काढले. ग्रीनरी आहे पूर्ण. थोडा ब्रेकफास्ट वगैरे करून घेतो आता आम्ही इथे. तर हे बघा गंगटोकवरून दार्जिलिंगला जाताना नामची येथे आलो आहोत आपण. आणि इकडे एक प्रसिद्ध शिव मंदिर दिसत आहे. हे बघा इथे आपण आलेलो आहोत. इथे आपण जाऊया आता. खूप मोठा परिसर आहे. चला बघूया. घ्या ना. हे बघा इथे या सर्व गोष्टी आहेत. बघा इथे अलग अलग देशांचे कॉइन्स वगैरे ठेवलेले आहेत. नेपाल चला आता आपण बाहेर जाऊया. हे बघा इथे भगवान शंकराची खूप मोठी मूर्ती दिसत आहे. इकडे शॉप पण आहे. मुलं गेले शॉप मध्ये. काय नाही नाही ते नाही. हॅरी पॉटर नाही 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 काही घेऊ नका. तर हे बघा इकडे भगवान शंकरांची खूप मोठी मूर्ती. काय डिहायड्रेशन नाही बाबा आपण काहीतरी खाऊ ना तेव्हा घेऊ पाणी. आता थोडं थांब. हे बघा खूप छान परिसर आहे आणि खूप छान गार्डन आहे. चला बघूया मागे. हे बघा इतका मोठा परिसर आहे. छान खूप अप्रतिम. हे बघा नामची मधील हे सुंदर भगवान शंकराचे मंदिर खूप छान.
चला आता आपण मंदिरमध्ये जाऊया. बाहेरचा व्ह्यू सुद्धा दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे बघा. शंकराची पिंड दिसत आहे. आपण हे झाल्यानंतर बघून ब्रेकफास्ट करून टाकू तिथे. झालं पण आता अजून पाहिजे नाही. हे बघा, बापरे, इकडे तर कडक ऊन निघालेली आहे गरमी होता. हे बघा, इकडे सुद्धा खूप छान. अप्रतिम मंदिर आहे इथे. चला आता आपण खाली जाऊ. या साईडने जाऊ का? या साईडने जाऊ की इकडून जाऊ? इकडूनच जाते. हो, इकडे आहे बघ. माझा एक फोटो काढ येतो. जब यही पर रखी और दूध चढ़ाई, दूध के बाद वो डब्बा चढ़ाई. बोलू का बोलू? जगन्नाथ धाम, गंगा, जलधारा, छत्री, किरातेश्वर मूर्ती बघा. किती सुंदर. हे बघा, तर एकदा नक्की भेट द्या. नामची मधील हे अप्रतिम, खूप भव्य दिव्य असं शिवशंकराचे मंदिर. या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. नामची येथे आहे सिक्कीम मधील गंगटोक पासून जवळपास मला वाटते किलोमीटरचं अंतर माहिती नाही, पण जवळपास तुम्हाला 2.5 ते 3 तास तरी लागेल इथे यायला. डिपेंड आहे आता ड्रायव्हिंग कशी करता वगैरे. तसं टर्निंगचाच रस्ता आहे आणि जर तुम्ही कुठे मध्ये थांबले तर थोडा वेळ लागेल. म्हणजे 3-3.5 तास तुम्ही अंतर पकडून घ्या. ऊन खूप आहे इकडे, गरमी खूप आहे. पण चला आता आम्ही थोडंसं काहीतरी खाऊन पिऊन घेतो, खूप थकलो आहोत आणि मग इथून. तर हे बघा, इथे नामची मधील हे सुंदर अप्रतिम असं शिवशंकराचे मंदिर आहे, भव्य दिव्य, खूप सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. नामची येथे आहे गंगटोकपासून जवळपास. नामची तुम्हाला पडेल 60-70 किलोमीटर. 3 तास तरी लागतीलच. डिपेंड आहे आता तुम्ही किती ड्रायव्हिंग वगैरे कशी करता किंवा कुठे मध्ये थांबले तर थोडं वेळ लागेल. खूप सुंदर अप्रतिम इथे मंदिर आहे. आता आम्ही पेलिंगला चाललो, थोडं खाऊन पिऊन घेतो, ब्रेकफास्ट वगैरे करतो. हे मंदिर तर आम्ही एक्सप्लोअर करून घेतलं
आमच्या ड्रायव्हरने आम्हाला जवळपास 1 तास दिला होता इथे बघण्यासाठी. चला आता आपण जाऊया. तर नक्की भेट द्या ना. आमची येथील हे शिवशंकराचे मंदिर आहे, भव्य दिव्य असे. हे बघा. चला आता इथे एक रेस्टॉरंट आहे म्हणतात, बघूया इथे काही खायला प्यायला मिळते का. महाराष्ट्रातील तर फूड कमीच मिळतं आणि इकडे खूपच फिक्कं खातात. अजिबात खाल्ल्यासारखं वाटत नाही, जेवल्यासारखं वाटत नाही. खूपच फिक्कं खातात आणि आपल्याला कसं महाराष्ट्रातील लोकांना एकदम झणझणीत तिखट हवं असते. पण आता काय ऑप्शन नाही आहे, जे मिळते ते खाऊन पोट भरून घ्यायचं. चला आता खाऊन पिऊन घेतो आणि मग नंतर पेलिंगला जातो. पेलिंगला जातपर्यंत जवळपास 3-4 वाजतील असं ड्रायव्हरने म्हटलं होतं. ऊन खूप आहे इकडे, बापरे. ऊन म्हणजे ह्युमिडिटी आहे खूप. तर या बघा, तर हे बघा इथे फोटो तर काढलेले आहेत. थाली अवेलेबल, डोसा, मोमोज, नूडल्स वगैरे दिसत आहे, चाऊमिन वगैरे. चला बघूया काय मिळते तर. अरे बापरे, इथे तर कोणीच दिसत नाही आहे. बापरे, इथे कोणीच दिसत नाही आहे. तर हे बघा प्रसिद्ध चारधाम मंदिर बघून आता आम्ही पेलिंगला जाण्यासाठी निघालेलो आहोत. जवळपास 3 ते 4 वाजतील आपल्याला इथे जाण्यासाठी. चला आता बसूया आपण गाडीमध्ये. हे बघा आमची टॅक्सी सुद्धा आलेली आहे. है ना, पहले उतना नहीं था. जैसे गए ये देखो गाड़ी आई रही है. ये रोज गार्डन है. तर पेलिंगला जाताना रस्त्यामध्ये एक रोज गार्डन आम्हाला पडलेलं आहे. तर इथे रोज गार्डन बघूया आपण. इथे तिकीट सुद्धा आहे. हे बघा तिकीट वगैरे काढून घेत आहेत. तेव्हापर्यंत मी इकडे तुम्हाला दाखवते. हे बघा खूप गरमी आहे इकडे, खूप गरमी होत आहे आणि थकून पण गेलो आम्ही. चला कसं आहे बघूया रोज गार्डन आणि नंतर जाऊया पेलिंगला. तर हे बघा हे रोज गार्डन खूप अप्रतिम दिसत आहे. हे बघा, बापरे, वाव, ब्युटिफुल, खूप छान. चला बघूया. बापरे, उन्हापासून थोडं संरक्षण मिळालं आम्हाला, कारण इथे थंडी आहे. थंड म्हणजे खूप सारे फ्लावर्स वगैरे आहेत, त्यामुळे थोडी सावली आहे. आणि हे बघा किती सुंदर इथे फ्लावर्स आहेत. हे बघा एक भैया इथे कामसुद्धा करत आहेत साफसफाईचं. हे बघा आमच्या इकडे फोटो सेशन सुद्धा सुरू आहे. इकडून तारणा दिसला पाहिजे. थोडं समोर ये. हे बघा समोर ये. हां, हे बघा आमचं फोटो सेशन सुरू आहे. हे बघा खूप सुंदर फ्लावर्स आहेत निरनिराळ्या प्रकारची. हे बघा अप्रतिम आणि खूप छान वाटतं हे गार्डन. हे बघा खूप छान पहाडी आहे. अरे ते तू उभी राहशील. हे बघा इकडे खूप सुंदर गार्डन आहे. आता बघूया आपण. वाव, खूप छान, एकदम जंगलामध्ये रोज गार्डन, ब्युटिफुल. आणि इकडे हे बघा वातावरण क्लिअर आहे. आपल्याला कांचनजंगा जो व्ह्यू पॉइंट आहे ना तो दिसला तर बेस्टच आहे. हे बघा आमच्याकडे फोटो सेशन सुरू असते. चला इकडे बघूया. झूम करून दाखवते हे बघा.
बापरे, इकडून रस्ता तर खूप कंजेस्टेड दिसतोय. बापरे, हे बघा इतकं सुंदर आहे, खूप मोठं गार्डन आहे. चला बघूया आपण. चालून चालून पाय दुखले. मोबाईलची बॅटरी आहे. हे बघा इकडे छान अशी, आता थोडीशी आमची कॉमेडी सुरू होती. चला आता आम्ही रिटर्न जातो. बघितलंच आहे. चला आता आमचं रोज गार्डन बघून झालेलं आहे. ऊन खूप कडक निघालेली आहे, खूप गरमी होत आहे. चला आता गाडीत बसूया आणि जाऊया पेलिंगला. तर हे बघा फायनली आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो पेलिंगमध्ये. आणि आता हॉटेलमध्ये रेस्ट करणार. खूप प्रवास झाला, खूप थकलो, ड्रायव्हरसुद्धा लागले. तर हे बघा हॉटेल बुक केलेलं आहे. बघूया कसं आहे, अंदरून दाखवतो. हे बघा आता आम्ही फ्रेश होऊन जातो आणि थोडं जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर बघूया संध्याकाळी. थोडं फ्रेश वाटलं तर मग इथे थोडं वॉकिंग करायला जाऊया पेलिंगमध्ये. आणि उद्या आपल्याला निघायचं आहे सकाळी 8 वाजता साईट सीइंग बघण्यासाठी पेलिंगमधल्या. हॉटेल तर ठीकठाक वाटत आहे. हे बघा बघूया अंदरून कसं आहे. पेलिंगमधील साईट सीइंग करूया. उद्या 8 वाजता सकाळी निघायचं आहे. आणि सकाळी 5 वाजता उठून ड्रायव्हर बोलले की कंचनजंगाचा व्ह्यू खूप छान दिसतो, वेदर चांगलं असलं तर ते सुद्धा बघून घेऊया. आणि उद्या आपल्याला निघायचं आहे 11-12 वाजता दार्जिलिंगसाठी. चला आता फ्रेश होऊन जाऊ. तर हे बघा हॉटेलमध्ये एंट्री केलं तिला चांगलं खूप छान अशी गौतमची मूर्ती दिसली. तर हे बघा आमच्या हॉटेलमधून वाव खूप सुंदर व्ह्यू दिसत आहे. हे बघा आणि वेदर जर चांगलं क्लिअर असेल ना तर खूप छान असा व्ह्यू दिसेल. हे बघा कंचनजंगाचा व्ह्यू खूप छान मस्त हॉटेल आहे, आवडलं मला. आता रूम बघूया कशी आहे. व्ह्यू तर बाहेरून खूप छान दिसत आहे. हे बघा आता आम्ही जेवण करून घेत आहोत पेलिंगमध्ये. छान जेवण आहे. तर हे बघा आता पेलिंगमध्ये आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आणि फ्रेश झालो, जेवण वगैरे केलं. आता थोडं इथे पेलिंग फिरण्यासाठी निघालेलो आहोत, वॉकिंग करता करताच. हे बघा आणि उद्या आपण जाणार आहोत साईट सीइंग बघण्यासाठी आणि त्यानंतर आपण जाणार आहोत दार्जिलिंगला. चला बघूया पेलिंगमध्ये काय काय आहे.